2 शमूएल अध्याय 17। अहितोफेल अबशालोमास म्हणाला, मला परवानगी दे, म्हणजे मी 12,000 पुरुष निवडून घेऊन रातोरात दाविदाचा पाठलाग करीतो। तो थकला भागलेला व कुमकुवत असता मी त्याचवर छापा घालून त्यास घाबरे करीन। त्याच्या बरोबरचे सर्व लोक पळून जातील आणि मग मी राजालाच तेवढे मारीन। मी सर्व लोकांस तुझ्याकडे परत आणीन। ज्याच्या मागे तू लागला आहेस त्याचा अंत झाला, म्हणजे सर्व लोक तुझ्याकडे फिरलेच म्हणावयाचे। या प्रकारे सर्व लोक स्वस्थचित्त होतील। ही गोष्ट अबशालोमास व इस्रायलाच्या सर्व वडीलजनास पसंत पडली। मग अबशालोम म्हणाला, हुशै अर्की यालाही बोलावून आण, त्याचे काय म्हणणे आहे तेही पाहू। हुशै आला तेव्हा अबशालोम त्यास म्हणाला, अहितोफेल अमुक अमुक मसलत देत आहे, त्याच्या सांगण्याप्रमाणे करावे काय, नाहीतर तू तरी काही मसलत सांग। हुशै अबशालोमास म्हणाला, अहितोफेलाने या प्रसंगी तुला जी मसलत दिली आहे ती बरोबर नाही। हुशै आणखी म्हणाला, तू आपल्या बापास त्याचबरोबरच्या पुरुषास चांगला ओळखतोस, ते वीर पुरुष आहेत। रानात एखाद्या अस्वलीची पोरे कोणी नेली असता जशी ती चवताळते तसे ते चवताळलेले आहेत। तुझा बाप मोठा योद्धा आहे, तो काही आपल्या लोकांबरोबर रात्रीचा राहावयाचा नाही। पहा, तो एखाद्या भुयारात किंवा दुसऱ्या स्थळी लपून राहिला असेल। सुरुवातीला काही लोक पडले तर अबशालोमाच्या पक्षाच्या लोकांचाच वध होत आहे अशी वार्ता लोकांमध्ये पसरेल। म्हणजे जो धैर्यवान आहे, ज्यांचे हृदय सिंहासारखे आहे, अशा पुरुषाचीही गाळण उडेल। कारण सर्व इस्रायल लोकांस ठाऊक आहे की तुझा बाप लढवय्या असून त्याचबरोबरचे लोकही वीर आहेत। माझी तुला अशी मसलत आहे की दानापासून बैरशेब्यापर्यंतचे अवघे इस्रायल लोक समुद्र किनाऱ्यावरील रेतीप्रमाणे अगणित असे एकत्र कर आणि तू स्वतः युद्ध करावयास जा। मग तो असेल तेथे त्याचवर आपण एकदम छापा घालू आणि जमिनीवर दव पडते त्याप्रमाणे आपण त्याच्यावर जाऊन पडू, म्हणजे त्याचा व त्याचबरोबरच्या लोकांचा आपण मागमूस राहू देणार नाही। तो जर एखाद्या नगरात गेला असला तर सर्व इस्रायल लोक त्या नगरास दोर लावून ते नदीत ओढून टाकीतील, तेथे एक खडाही राहावयाचा नाही। अबशालोम व सर्व इस्रायल लोक म्हणाले, अहितोफेल याच्या मसलतीपेक्षा हुशै अर्की याची मसलत बरी दिसते। अहितोफेलाची चांगली मसलत मोडून अबशालोमावर अरिष्ट आणावे म्हणून परमेश्वराने ही योजना केली होती। मग हुशयाने सादोक व अब्याथार याजक यास सांगितले की अहितोफेलाने अबशालोमास व इस्रायलाच्या वडीलजनास अशी मसलत दिली होती, पण मी अशी मसलत दिली। तर लवकर जासूद पाठवून दाविदास सांग की आज रात्री रानातील पारापाशी राहू नका, कसेही करून पार उतरून जा, नाहीतर राजा व त्याचबरोबरचे सर्व लोक फस्त होतील। योनाथान व अहिमास हे ऐन रोगेल येथे राहत होते, ते शहरात आहेत हे कोणास कळू नये म्हणून एक दासी जाऊन त्यास खबर देत असे। त्यांनी जाऊन दावीद राजास हे वर्तमान सांगितले, पण एका पोराने त्यास पाहून अबशालोमास जाऊन सांगितले। तेव्हा ते त्वरेने निघून बहुरिमातील एका मनुष्याच्या घरी गेले। त्याच्या चौकात एक विहीर होती, तीत ते उतरले। तेव्हा एका स्त्रीने एक चादर घेऊन विहिरीच्या तोंडावर पसरली व त्यावर काही भरडलेले धान्य पसरले, त्यामुळे कोणाच्या काही लक्षात आले नाही। अबशालोमाचे चाकर त्या घरी त्या बाईकडे आले। ते तिला म्हणाले, अहिमास व योनाथान कोठे आहेत? तेव्हा त्या स्त्रीने त्यास म्हटले, ते ओहळाच्या पलीकडे गेले आहेत। त्यांनी पुष्कळ शोध केला, पण ते सापडले नाहीत, म्हणून ते परत यरुशलेमेस गेले। ते निघून गेल्यावर ते पुरुष विहिरीतून बाहेर निघाले। त्यांनी जाऊन दावीद राजास खबर दिली। ते दाविदास म्हणाले, उठा, हा पार उतरून लवकर पलीकडे जा, अहितोफेलाने तुमच्या विरुद्ध अमुक अमुक मसलत आहे। तेव्हा दावीद व त्याच्याबरोबरचे सर्व लोक यार्देने पार गेले। सकाळी उजाडले तेव्हा यार्देनेच्या पलीकडे गेला नाही असा कोणीच मागे राहिला नाही। आपल्या मसलतीप्रमाणे काम झाले नाही हे अहितोफेलाने पाहिले, तेव्हा तो आपल्या गाढवावर खोगीर घालून आपल्या नगरास आपल्या घरी गेला आणि आपल्या घराची सर्व व्यवस्था लावून त्याने गळफास घेतला। तो मृत्यू पावला व त्याला त्याच्या बापाच्या थडग्यात पुरिले। मग दावीद महनाईमास गेला।
इकडे अबशालोम इस्रायल लोकांसह यार्देने पार गेला. अबशालोमाने यवाबाच्या जागी अमासायास सेनापती नेमले. यवाबाची आई सरुवा हिची नाहाश म्हणून एक बहीण होती. हिच्या अबिगल नावाच्या कन्येपाशी इथ्रा नावाचा एक इस्रायल पुरुष गेला होता. त्याचा पुत्र हा अमासा होय. इस्रायल लोकांनी व अबशालोमाने गिलाद देशात तळ दिला. दावीद महनाईम येथे आला तेव्हा अम्मोन्यांच्या राब्बातला नाहाशाचा पुत्र शोबी व लो दबारातील अम्मीएलाचा पुत्र माखीर आणि रोगलीम येथील बर्जिल्य गिलादी यांनी दाविदासाठी व त्याच्या बरोबरच्या माणसांसाठी खाटा, भांडीकुंडी, गहू, जव, पीठ, हुरडा, शेंगा, वाटाणे, फुटाणे, मध, लोणी, मेंढरे व गायीच्या दुधाची पनीर ही आणली. हे लोक रानात असून भुकेले, तान्हेले व श्रांत असतील असे त्यांना वाटले.